श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 16वा प्रारंभ. श्री गणेशाय नमा. जय जयाजी परशुधरा. हे जगदग्नीच्या कुमारा परशुरामा परमेश्वरा, आता उपेक्षा करू नको तू. सर्व सहस्रार्जुना ते या दंडून केले द्विजांचे संरक्षण. ब्राह्मणाचा अपमान सहन झाला नाही तुला, आता मात्र डोळे मिटिसी का रे देवा. ब्राह्मणाविषयी काय आहे लागली तुशी गाढ निद्रा येधवा, म्हणून डोळे मिटू नका स्वस्थ येते बसू नका. आणीबाणीचा प्रसंग देखा आहे हरी सांप्रद, तुझ्या पशिल्या वाचून अवघी कृते आहेत असे न. आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विन. गजानन मायम अघटित कोण जाणे तिज प्रत. महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे मुंडगावी. हा शेगावची करीवारी समर्थाविषयी प्रेम भारी. हमेशा त्यांचे चिंतन करी एकाग्र अशा मनाने. त्याच गावी भागाबाई एक ठाकरीन होती पाही. निष्ठा तिची एकाही ठिकाणाशी वसत नसे. ती दांभिक होती फार, सदा दंभाचा बाजार भरून भोंदी नारी नर. हाच धंदा तिचा. ती बोलली या पुंडलिकाला, तुझा जन्म वाया गेला का की तू नाही केला सद्गुरु तो आपणा ते. गजाननाच्या वाऱ्या करीसी सद्गुरु त्यांना मानिसी परी. त्यांनी सांगतुसी मंत्र कानी कथिला का रे. विधी वाचून गुरु न होत कधी जाण. शेगावाच्या गजानन वेडा पिसा साच असे. तुझा ताप झाला बरा म्हणून तू मानिसी त्याला. या काकताई आलियान्याला बळी पुंडलिका पडू नको. गिनगिन गणात भोजे गिनगिन गणाते हे भजन. पिशापरी आचरण कोणाचेही खाई जाण. ऐशा मुळी भ्रष्ट तो, म्हणून तुला सांगते चाल अंजन गावात एके ज्यांची या शिष्याते. आपण दोघे गुरु करू उद्या त्याचे कीर्तन. अंजन गावी असे जाणते कावया कारण. उठून जाऊ प्रांतकाळी. गुरु असावा महाज्ञानी चातुर्य शास्त्र चिंतामणी. गुरु असावा परमगुणी भक्तिपंथात हे दाविता. यातील लक्षण एकही गजाननाच्या नसे ठाई. म्हणून वेळ न करी काही चाल अंजन गावाते. तो भोकरे पुंडलिक होता मनाचा भाविक. पागीच्या भाषणे या देख चित्त त्याचे घोटाळले. त्याने केला विचार केला उदयिक अंजन गावाला जाऊ कीर्तन ऐकण्याला. पुढचा विचार पुढे करू ऐसा विचार करून भागी एसी बोलला जाऊन अंजन गावा लागून. चाल येतो तुझ्या सवे. दोघांचा विचार झाला. पुंडलिक रात्री स्वस्त निजला. तो 3 प्रहर रात्रीला. काय घडले ते एका पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला साचार. थेट समर्थांच्या परी पुरुष म्हणी रे. ए पुंडलिका जंजन गावासी जातो होस का. गुरु काय हराया ते आणि का. त्या भागीच्या सल्ल्याने जातोस तरी जावे. त्वरित त्याचेच नाव काशीनाथ. तेथे जाता फिटेल भ्रांत तुझी. वेड्या पिच्छेची कानात काही बोलला म्हणून का. तो गुरु झाला लोक कान गोष्टीला कितीतरी करतात भोग ते एकमेकांचे. काय गुरु होती साचे नादी दंभाचारांचे. त्या पुंडलिका पडू नये तू इकडे करी कान. मंत्र देतो तुझ कारण. गण ऐसे बोलून महाराज स्तब्ध झाले. आणखी काय आहे असं ती मी आज पूर्वी लखास. ऐसे एकता पुंडलिक असा आनंद ती जहाला पाहू लागला निरखून. स्वप्नी त्या पुरुषा लागून तो पाहिले गजानन शेगावचे स्वामी पहा. पुंडलिक म्हणे गुरुराया पादुका द्या मला सध्या. नित्य पूजा करावया या विना आणखी आस नसे. बरे उद्या 2 प्रहर दिवस येता साचार. पादुकांची पूजा कर ह्या मी दिधल्या. घेई तुला पादुका त्या घ्यावयासला. स्वप्नी पुंडलिक उठून बसला तोच आली तयाला. साक्षात जागृती श्रोते हो जागा होनी या संभोवार. पाहू लागला साचार तो कोणीच दिसेना. अखेर नाही पत्ता पादुकांचा. उलगडा काही होईना. संशय मनीचा जाईना. म्हणे स्वामींच्या भाषणा वाट न लागला आजवरी. स्वप्नी येऊन दर्शन त्यांनी दिले मज कारण. कशी भागी ठाकरीन तेही स्वप्नी कथन केली. तैसेच उद्या 2 प्रहर पादुकांची पूजा करी
ऐसे बोलले साक्षात्कारी त्यांच्या समजून कार्यकर्थ किंवा नव्या पादुका करून म्या करावे पूजन ऐसे त्याचे आहे मन हे काही कडेना. मी पदीच्या मागितल्या पादुका त्या होत्या भल्या त्याच त्यांनी मसी दिल्या मग नव्या घेऊ कशा ऐसे नाना तर्क करी पुंडलिक आपल्या अंतरी. तो इतक्यात आली घरी भागी ठाकरीनं बोलावण्या अंजन गावी चाल आता मोक्ष गुरु करण्याकरिता दिस लागला आहे रस्ता अरुणोदय दयाचे प्रकारे. पुंडलिक म्हणे भागाबाई मी काही येत नाही मर्जी असल्याच तुझ जाई. अंजन गावा कारणे मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजाला तो न आता सोडी भला हाच माझा निश्चय. ते एकता भागाबाई अंजन गावास गेली पाही आता मुंडगावाचे ठाई काय झाले ते ऐका. झामसिंग रजपूत गेला होता शेगावात दर्शन स्वामीचे घेण्याप्रत 2 दिवस याच्या आधी. तो जेव्हा मुंडगावाला येण्या परत निघाला ताई बाळा भाऊला ऐसे बोलले महाराज. या पादुका पुंडलिकासी घ्याया देई याच्या पासी समर्थ आज्ञा होता ऐसी तैसेच केले बाळाने करी घेऊन पादुका. झामसिंगास बोलला देखा भोकरे जो का पुंडलिका तुमच्या गावीचा असेत हो त्यास ह्या नेऊन करावयासी पूजन. ते झामसिंगे ऐकून पादुका घेता झाला. झामसिंग आला मुंडगावात तो पुंडलिक भेटला वेशीत पुसू लागला त्याप्रत कुशल वृत्त समर्थांचे प्रसाद मला द्यावयासी काही दिला का तुम्हापासी. हे एकता झामसिंगासी महादाश्चर्य वाटले. सवे घेऊन पुंडलिकाला झामसिंग घेऊन या घरी गेला. खोदून विचारू लागला तू ऐसे का विचारले. पुंडलिकाने स्वप्नीची गोष्ट त्याला कथिली साची. ती एकता झामसिंगासी भ्रांती नष्ट झाली हो. लगेच पादुका काढिल्या पुंडलिकाच्या हाती दिल्या त्याच अजून आहेत भल्या मुंडगावात त्याच्या घरी. 2 प्रहरी पूजन पुंडलिकाने केले जाना मनोभावे करून त्या प्रसादी पादुकांचे. पहा श्रोते खरे संत सांभाळी ते आपुले भक्त आडमार्गाने किंचित जाऊ न देती तयाला. निज भक्तांचे मनोरथ समर्थ कैसे पुरवितात ते येईल ध्यानात. या कथेने ऐकता एक जवाज सनिक ब्राह्मण कवर राजा राम म्हणून होता धंदा करून अकोल्यात सराफीचा. सोने चांदी भुसार घेणे देणे साचार मध्यम प्रतीचा सावकार हा राजाराम कवर असे. या राजारामाप्रती महाराजांची होती भ्रांती म्हणून त्यांची संतती मानू लागली समर्था. या कौरा कारण 2 पुत्र होते जान गोपाळ त्र्यंबक म्हणून लवांकुशा सारिखे. कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती भाऊ व्यवहारी बोलती. तो हैदराबादे प्रती गेला डॉक्टरी शिकावया. लहानपणापासून भाऊस होते देवध्यान म्हणजे त्र्यंबका लागून हे येथे विसरू नका. काही संकट पडल्या काही संकट पडल्यावरी तो समर्थांचा आठव करी. राहू त्या भागा नगरी साप नदीच्या काठाला. एवंज भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून. त्याचे दैवत गजानन स्वामी शेगाव ग्रामीचे. तो सुटी माझी आला घरी इच्छा उपजली त्याअंतरी. जाऊन शेगाव नगरी जेऊ घालावे महाराजा. पदार्थ त्यांचा आवडीचे करोनी सर्वसाचे. परी हे कैसे व्हावयाचे हाच विचार पडला की. भाऊ म्हणे गुरुनाथा काय तरी करू आता. मरून गेली माझी कांता लहानपणीच द्याळा. घरी माझे नाही कोणी एक बंधूची कामिनी. जिचे नाव आहे नानी स्वभाव तापटतेचा. माझ्या आहे ऐसे मनी आपणा करावी मेजवानी. आपुल्या आवडीचे करोनी पदार्थ सारे गुरुराया. भाकरी ती ज्वारीची कांदा भाजी आंबाड्याची. ऊन पिठले हिरवी मिरची ऐसे तयार करावे. हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भाव जाईला. हट्ट एक करण्याला माता तेच स्थान असे. ऐसा विचार करीत भाऊ राहिला निवांत. तो काही कामानिमित्त नानी आली ते ठाया. नानी धीराला बोलली चिंता कशाची लागली. मुखस्त्री ती मल्यान झाली तुमची कशाने.
ए वेडा भाऊ वदे दिनवानी काय तुला सांगू वहिनी माझे जे का आले मनी विचारते वेडा पूर्ण सत्य वाचून मनोरथ ना होती पूर्ण म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे नानी म्हणे त्यावर सांगून पहा एक वार तू माझा धाकटा धीर मशी पडदा ठेवू नये ज्येष्ठ भ्रांता पित्या परी सतत कांता माय खरी मानिली पाहिजे साजिरी ते तुम्ही जाण तसा ते ऐकून भाऊ हसला नानी प्रती बोलता झाला नानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून साचे आहेत मला न्यावयाचे त्यांना द्याया शेगावी ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल पुण्य आणि होईल काम माझे त्या योगे ते एकता बोले नानी दिरा प्रति हास्यवदनी यासाठीच का हो मनी संचित तुम्ही बैसलात सांगा आहे काय करणे मजला स्पष्ट शब्दाने काही ना पुल्या गे ही गुणे कृपेने गजाननाच्या मग भावने सर्व काही निवेदन केले तिला पाही तीही लागली लवलाही आनंदाने स्वयंपाका भाजी चून भाकर हिरव्या मिरच्या ओंजळ भर ठेविल्या आणून समोर आपुल्या त्या धीराच्या भाकरी 3 कांदे 3 हरभऱ्याचे चून जाण लोणी ठेविले वाखून प्रत्येक त्या भाकरीला नानी म्हणाली धीराला जा आता शेगावला वेळ थोडं का राहिलं आहे पहा गाडीस ती गाडी चुकल्यावरी वाया जाईल तयारी भोजनाच्या वेळेवरी गेलात तरी उपयोग ऐसे नानी बोलता भाऊ निघाला तत्वता पुसूनिया आपुल्या नाताता येता झाला स्टेशनासी तो गाडी बाराची निघूनिया गेली साची तेने चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकांकुत अति हिरमोड त्याचा झाला पाणी आले लोचनाला म्हणे महाराज का हो केला अवेर माझ्या एकाली मी मुळीच हीन दिन कोठून घडावे मला पुन्हा आंबा कावड्या कारण लाभ केवी मानसाचा अक्षम्य ऐशी कोणती चूक झाली माझ्या हाती म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली ये वेळा हाय हाय रे दुर्दैवा त्या माझा साधीला दावा माझ्या करी गुरु सेवा घडून दिली आज तू ही माझी शिदोरी ऐसीच आज राहिली जरी नाही करणार भोजन तरी सत्य त्रिवाचा गुरुराया अकृपा राशी नका उपेक्षा लेकराची ही शिदोरी शेवण्याची यावे धावून सत्वर थोरा आपुला अधिकार क्षणात पाहता केदार मग याऱ्या येथवर काहो वनमान करीतसा मी न आज्ञा तुम्हा करीतो प्रेमाने हाक मारितो म्हणून हा न होतो अपमान तुमचा येतकिंचित 3 घटे अजून अवकाश गाडी कारण तोवरी आपुले भोजन होईल ऐसे वाटते ऐसा विचार करीत तेथेच बैसला उपोषित चतुर्थ प्रहर शेगावात आला तिहीच्या गाडीने कवर गेला दर्शनातही तो योगीराज राणा न करिता भोजना बसला होता आसनी नैवेद्याची आतोनात ताटे होती मठात पक्वानांनी परिपूर्ण लुप्त ती वर्णावी कोठवरी कोणाच्या जिलब्या हा घीवरी कोणाचा तो मोतीचूर कोणाची ती चुनुसती खीर श्रीखंड पुऱ्या कोणाच्या परी त्या नैवेद्याला समर्थांनी ना स्पर्श केला बऱ्या वरच्यावरी ताटाला बाळा आणून ठेवी पुढे आम्ही म्हणे हे करा ग्रहण गेला एक वाजून आपुले न झाल्या जेवण प्रसाद भक्ता मिळतो कसा त्यांची ते वाट पाहती करण्या आपणा विनंती त्यांची नसे होत छाती म्हणून मी बोललो तै महाराज म्हणा ती थांबा जरा आग्रह नको करूस खरा भोजन आज चौथे प्रहरा माझे होणार आहे रे मर्जी असल्यास थांबावे ना तरी खुशाल जेवावे नैवेद्य घेऊन घरा जावे परवा नाही त्याची मला ऐसा प्रकार तेथे झाला तो इतक्यात भाऊ आला समर्थ पाहता आनंदला भाऊ आपल्या मानसी दुरावलेले माय जेवी बाळके दृष्टी पहावी झाले असे पाहतेवी भाऊ कौरा कारणी समर्थासी नमस्कार केला साष्टांग साचार उभा राहिला जोडून कर हात पाहता आज्ञेची त्या भाऊस पाहून समर्थ केले हास्यवदन बरेच दिले सामंत्रण ही का वेळ जेवण्याची तुझ्या भाकेत गुंतलो मी उपोषित राहिलो नाही अजून जेवलो आन तुझी शिदोरी ऐसे महाराज बोलता हर्षला असे कवर चित्ता
म्हणे काय करू गुरुनाथा, गाडी चुकली बाराची. कौरास म्हणे बाळा भाऊ, आता नको दुखित होऊ, काय आणले आहेस पाहू. समर्थासी जेव्हा वया ऐसे, कथा त्वरित कांदे भाजी भाकरी कौराने ठेविले समोरी. स्वामी गजाननांच्या त्यातील भाकरी 2 समर्थे केले भक्षण. एकीचा तो प्रसाद म्हणून अवघ्या भक्ता वाटिली. तो प्रकार पाहता आश्चर्य झाले समजता. कळली स्वामीची योग्यता, खरेच भक्त वत्सल ते. जेवी हस्तिनापुरात भगवतांनी ठेविला हेत, सोडून पक्वानांप्रत विदुरांच्या हुलुग्यावरी. तैसेच येथे आज झाले आमचे पक्वान, नाही रुजले भाकरीवरी. गुंतले चिंत कौराच्या स्वामींचे, भाऊनी ही घेतला समर्थ प्रसाद शेगावाला. सद्भाव जेथे उदेला तेथे ऐसेच होणार. समर्थ बोलले कौरासी, जा आता कोल्यासी, पास होशील पुढचे वर्षी तू डॉक्टरी परीक्षेत. भाऊ म्हणे गुरुराया, आपली असू द्यावी दया, याविन दुसरे मागावया, मी ना आलो येथे ठाई. आपुले दिव्यचरण हेच माझे धनमान, सर्वदा घडो चिंतन आपल्या दिव्य मूर्तीचे. ऐसे बोलून कोल्याला भाऊ गौर निघून गेला. समर्थ आपल्या भक्ताला नुपेक्षिती कधीही. शेगावाचा राहणार तुकाराम शेगोकार एक होता. भाविक नर कृषी कर्म करीतसे, घरची गरिबी होती खरी, काम करोनी शेता तरी. अस्तमानाचे अवसरी दर्शना यावे मठात, चिलीम द्यावी भरून घ्यावे पदार्थ हे दर्शन. काही वेळ बसून जावे पुन्हा शेतात. ऐसा नित्यक्रम तयार बहुत दिवस चालला साचा. घाला विचित्र दैवाचा, तो न कोणी सोडीतसे. जे जे असेल दैवात ते ते श्रोते घडून येत. एके दिनी शेतात असताना तुकारामा आपुल्या, तो एक आला शिकारी. न बंदूक ज्याच्या खांद्यावरी, नेम धरून ससे मारी. छरे घालून बंदुकीत. ती प्रभातीची होती वेळ, सूर्य नुकता उद्याला. तुकाराम होता बसला आपुल्या शेती शेकत. तो त्याच्या मागे कुपाटीतला एक होता बसलेला ससा. शुभ्र तोची पडला शिकाऱ्याच्या दृष्टीशी. त्याची शिकार करण्याप्रती शिकाऱ्याने आपुले नेम धरून झाडिली. खांद्यावरील बंदूक त्यायोगे ससा मेला. एक छेरा लागला त्या तुकाराम माळ्याला, काना मागे अवचित्त. छेरा मोठा जोरदार मस्तकी शिरला अखेर. थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याचे वर काही गेल्या निघेना. छेरा तो डॉक्टरांना होऊ लागल्या यातना. तुकारामासी अतिशय मस्तक दुखे अहोरात्र, निद्रा न लागेची किंचित. नवस सायास केले बहुत, परी गुण येईना ऐशाही अव्यवस्थेत. यावे त्याने मठात तो समर्थाचा एक भक्त. ऐसे बोलला तयाला डॉक्टर वैद्य, सोडा आता साधूची या सेवे परता. नाही उपाय कोणता उत्तम या जगामध्ये, कृपा त्याची झाल्यावर चुकेल हा तुझा त्रास. झाडीत जा आसपास या मठाच्या नित्य तू, तेव्हा सेवाही घडेल पुण्य तेही लाधेल. कृपा झाल्या होशील त्रासापासून मुक्त. मात्र आपुल्या पित्या परी दाभिकतेने हे न करी, शुद्ध भाव अंतरी सर्व काळ धरावा. ते तुकारामासी मानवले झाडणे त्याने सुरू केले. अवघ्या मठास ठेविले स्वच्छ त्याने आरशापरी. ऐसी 14 वर्ष झाली तुकारामाची सेवा भली. तई गोष्ट घडून आली ऐशा रीती श्रोते हो. झाडता झाडता कानातून छेरा पडला गळून. जैसी हाती भाकरातून दाबिता सुटे आठवडी. तैसे साच येथे झाले. छेरा पडता थांबले. दुखावयाचे मस्तक भले. ऐसा प्रभाव सेवेचा. ही सेवा झाडण्याची अखेरपर्यंत केली साची. प्रचिती विन कौनाची परमार्थीन निष्ठा बसे. ती एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर. संत सेवा महाथोर हे भाविक जाणती. स्वस्ती श्री दास गुणविरंचित. हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. तारक हो भाविका प्रत भव सिंधू माझारी. शुभम भवतु श्री हरिर्पणस्तु.
इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ षोडशोऽध्याय।